थोडी पुढे सरते का तू म्हणजे नमस्कार, मी अश्विनी टावरे. गेल्या 3 दिवसांपासून विचारक्रांती कट्ट्याच्या माध्यमातून कवितेमार्गे सुरू झालेला प्रवास शेतीच्या बांधापर्यंत आणि त्यानंतर एकांतवासात इतिहास घडवलेल्या माणसांपर्यंत येऊन पोहोचला आणि आता तो माझ्यापर्यंत अर्थात तिच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा आलाय. त्यासाठी विचारक्रांती कट्ट्याने किंवा विचारक्रांती वाचनालयातील सगळ्या सदस्यांनी, सुहास खाडे सरांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांचं सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार मानते. कारण गेली 3 वर्षे जाखोरी गावामध्ये विचारक्रांती युवा वक्ता नावाची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. ज्या स्पर्धेला मी 2 वर्षे गेली होते आणि त्या स्पर्धेला गेल्यानंतरचे तिथले अनुभव सांगण्यापेक्षा मला वाटतं त्या गावामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात किंवा या सामाजिक उपक्रमांसोबतच आणखी बऱ्याच गोष्टी परिवर्तनाच्या दृष्टीने केल्या जातात, त्या 21व्या शतकामध्ये गावांचा ऱ्हास होत असताना सगळ्याच गावांसाठी परिवर्तनाची फार मोठी पहाट आहे. त्यामुळं मी विचारक्रांती वाचनालयाच्या अध्यक्ष आणि बाकी सगळ्या संचालकांचे, जाखोरी ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि लगेचच माझ्या विषयाकडे वळतीये. तिचा उंबरठा. मित्रांनो, उंबरठ्याच्या आतलं तिचं जग जे फार छोटं असतं पण त्यातल्या वेदना फार मोठ्या असतात, आणि उंबरठ्याच्या बाहेरचं तिचं जग, ज्या बाहेरच्या जगामध्ये तिचं विश्व फार मोठं आहे, पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिच्या पायामध्ये ज्या रूढी, प्रथा, परंपरांच्या बेड्या अडकवल्या गेल्यात, त्या बेड्या तिला काही सुचू देत नाहीयेत किंवा त्यामधून बाहेर पडण्यासाठी तिला प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतोय. कारण काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये असताना मी सीमा नावाचं एक नाटक पाहिलं, ज्या नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लड सीमेला तिची आई म्हणते की बाई ग सीमे, जगातल्या कुठल्याच पुरुषावर कधी विश्वास ठेवायचा नाही बघ. आता आपला हाच अल्लडपणा जपत सीमा तिच्या आईला प्रतिप्रश्न करते की आईले, माझा आजा आणि तुझा बाप सुद्धा पुरुषच, माझा बाप आणि तुझा नवरा सुद्धा पुरुषच, मग सांग ना, त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही का? अशा वेळी कवी हौसेराव हुबाले म्हणतात त्याप्रमाणे आता समस्त पुरुष जातीवरच मला येतोय संशय, कारण जिथं बापच करत नाही पोरीची गय, तिथं वासनांध झालेल्या समाजाला आता नेमकं कसलं आलंय भय. याच नाटकाच्या शेवटी कौमार्य चाचणीच्या नावाखाली नवऱ्यानं टाकलेल्या सीमेला ज्यावेळी संपूर्ण गाव आणि नाईलाजानं तिचे आईवडील सुद्धा वाळीत टाकण्याचं काम करतात, त्यावेळी मला वाटतं रूढी, प्रथा, परंपरांच्या विळख्यांमध्ये आजवर तिचं जे जीवन जखडून गेले त्यातून तिच्या उंबरठ्याचा आपल्याला प्रत्यय येतो. मग घरासमोर रांगोळी रेखाटण्याचं काम घरातली बाई करते, पण ती रांगोळी रेखाटत असताना जर तिचे अश्रू त्या रांगोळीमध्ये सांडत असतील तर समजून घ्यायचं की तिच्या काळजावर खोलवर रुजलेल्या वेदनेच्या रांगोळीशी तिचा पिढ्यानपिढ्यांचा अविरतपणे संघर्ष सुरू आहे. आता गृहिणी आणि करिअर वुमन म्हणून यशस्वीरित्या जगण्याच्या उर्मीमुळे आजवर तिची बदलत आलेली रूपं, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ती जगत असताना समाजाला स्त्री संघर्षाचा एक विस्तारवादी वारसा बहाल करतात. बरेचदा एखाद्या घराच्या उंबरठ्यामध्ये एखादी वयस्कर बाई बसलेली दिसते. काळ्याचे पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं विणलेली ती आकृती पाहिली की माणसाचं मन तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून व्यक्त होणाऱ्या तिच्या वेदना वाचायला सुरुवात करतं. कारण बालपणापासून वार्धक्यापर्यंत फक्त बंधनांच्या विळख्यात जीवन जगत आलेल्या त्या वृद्ध आजीच्या चेहऱ्यावर मला इथल्या समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब दिसतं. कारण रूढी, प्रथा, परंपरांचा जो उंबरठा तिच्या समोर लादला गेला, त्या उंबरठ्यातून पलीकडे जाण्यासाठी तिला एकेकाळी परवानगी नव्हती किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिच्यामध्ये सुद्धा रुजलेल्या पुरुषी मानसिकतेने तिला ते करूही दिलं नव्हतं. अशा वेळी बालपणापासून वार्धक्यापर्यंतचं तिचं आयुष्य आपल्याला प्रत्ययाला येतं आणि मग तिच्या समोर जे उंबरठे त्याचा सुद्धा प्रत्यय येतो.
आता सिमॉन दी बोव्वार तिच्या द सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकात असं म्हणते की स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते. मला या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगायचंय की स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते असं जर असेल ना, तर नक्कीच या घडवणाऱ्या स्त्रीमध्ये समाजाच्या व्यथा वेदना जाणण्यासोबतच स्वतःमध्ये डोकावून स्वतःच्या व्यथा वेदना जाणणं आणि स्वतःच्या समोर जो उंबरठा पिढ्यानपिढ्या लादला गेला किंवा होता तो जाणून घेणं, तो रुजवणं प्रचंड महत्वाचं आहे. लिओनार्डोने रेखाटलेल्या मोनालिसेच्या चेहऱ्यावरचं निव्वळ चित्रातच शोभून दिसणारं गूढ हास्य कवी आबा पाटलांना वास्तवात दुकानदाराने उधारी नाकारल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केविलवाण्या हास्याची आठवण करून देतं. आणि ते तिला विचारतात की या देहाची शपथ घेऊन सांग मोनालिसे, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारात तूही अशीच हसली असती जशी माझी आई हसते. तर अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये कोरलेली चाफेकळी नाकाची, डाळिंबी ओठांची, कमनीय बांध्याची स्त्री शिल्प बघून कित्येकांच्या वासना उफाळूनही येत असतील. पण वास्तवाचं दर्शन घडवणारी अजिंठा वेरूळ भागातली आदिवासी स्त्री आणि तिच्या पायाला पडलेल्या भेगा मात्र कुणालाही दिसत नाहीत. मग कधी तिच्या सौंदर्याला तिचं सर्वस्व भासवणारी चित्रकला, तर कधी तिला आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवणारी शिल्पकला वास्तवाला नाकारत, बदलत, स्वीकारत भाषा आणि लिपीविरहित माध्यमांची जागा घेते, जिथं मला भाषा आणि लिपीविरहित माध्यम यांच्या तुलनात्मक चौकटीला पेलत असताना उंबरठ्यामध्ये दोलायमान झालेली ती दिसते. मग आता तिचा संघर्ष जो पिढ्यानपिढ्या सुरू होता तो कशा प्रकारे सुरू झाला, तर मला वाटतं रामासोबत वनवासाला गेलेल्या लक्ष्मणाची पूर्ण एकटप विना तक्रार वाट पाहणारी उंबरठ्याच्या आत राहणारी उर्मिला एका बाजूला, आणि दाराशी आलेल्या अतिथीची मागणी पूर्ण करायची ऐपत नाही म्हणून त्या बदल्यात जिचा व्यवहार केला गेला ती महाभारतातल्या ययाती राजाची कन्या माधवी दुसऱ्या बाजूला. आता बघा, आपल्याला सीतेची अग्निपरीक्षा माहितीये किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण सुद्धा माहितीये, पण त्या पलीकडं रामायणामध्ये लक्ष्मणाची विना तक्रार एकटप उंबरठ्याच्या आत राहून वाट पाहणारी उर्मिला मात्र आपल्या लक्षात येत नाही, किंवा महाभारतामध्ये दाराशी आलेल्या अतिथीची मागणी पूर्ण करायची ऐपत नाही म्हणून त्या बदल्यात जिचा सरळ सरळ व्यवहार केला गेला होता त्या माधवीची व्यथा सुद्धा जाणून घेण्याचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये येऊ शकलं नाही. आणि म्हणून तिचे त्या काळापासून जे उंबरठे सुरू होते ते आजतागायतही सुरू आहेत. पण मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करेन की मी पुरुष द्वेषी अजिबात नाही. म्हणजे कित्येक पुरुष आजही समाजामध्ये असेल जे या स्त्रियांना रूढींच्या, प्रथांच्या, परंपरांच्या उंबरठ्यातून किंवा इतर जे सगळ्या प्रकारचे उंबरठे त्यांच्या भोवती आहेत त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतायत, प्रयत्न करतायत आणि अविरत झटण्याचं काम करतायत. पण त्यासोबतच कित्येक स्त्रिया अशा आहेत ज्यांना स्वतःतल्या स्वत्वाची जाणीव झाली, आणि स्वतःतल्या स्वत्वाची जाणीव झाल्यानंतर अशा कित्येक स्त्रियांनी स्वतःला आणि एकूणातच स्त्री जातीला या रूढी, प्रथा, परंपरांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण आपली समाजव्यवस्था अशी आहे की या समाजव्यवस्थेमध्ये त्यांना कधी कधी समाजाविरुद्ध बोलणं शक्य होतं, पण कधी कधी समाजाच्या विरुद्ध बोलणं अजिबात शक्य होत नाही. मग अशा वेळी ती काय करते, तर अशा वेळी तिला जरी बोलणं शक्य होत नसलं ना तरी तिची लेखणी बोलती होते. म्हणजे असं म्हणतात की समाजातल्या व्यथा असो किंवा स्वतःच्या व्यथा असो, त्या समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला मांडायला जमल्या नाही तरी त्या लेखक आणि कवी लोकांना मात्र फार सुंदर पद्धतीने जमतात. अगदी त्याचप्रमाणे नीरजा नावाची कवयित्री लग्नानंतरचं आपलं बदललेलं आयुष्य, आपली होणारी घुसमट आणि लग्नानंतरचं एकूणातच सगळ्या गोष्टी, तिच्या भोवती लादल्या गेलेल्या सगळ्या रूढींच्या, प्रथांच्या, परंपरांच्या बेड्या आणि तिला जे आज्ञांच्या आतमध्ये वागावं लागत होतं, या सगळ्या गोष्टी आपल्या आईला सांगण्याचं काम करते. आणि त्यासाठी ती आपल्या आईला एक काव्यमय पत्र लिहिते आणि त्या पत्रामध्ये ती असं म्हणते की प्रिय आई, ओलीचिंब हळद शेजेच्या सुगंधामध्ये गुदमरली तेव्हाची गोष्ट. ओलीचिंब हळद शेजेच्या सुगंधामध्ये गुदमरली तेव्हाची गोष्ट. नजरबंद कुपीत बंदिस्त करून ठेवलेल्या कस्तुरी देहावरून नांगर फिरला त्याच्या राकट हातांचा. त्यावेळी आभाळ कळवळून कोसळले मी. पण आता धुमारले आहेत कोमसाऱ्या अंगभर उद्याच्या हंगामाचे. त्याच्या दारात विजयाचे सोहळे आणि माझ्या पालवीचं हळूहळू वठत जाणं त्याच्या मातीशी इमान राखण्यासाठी. मला वाटतं काळजातली तळमळ शब्दांच्या रूपानं लेखणीतून पाझरताना समाजाचा आरसा होणं कुणालाही जमतं, पण स्वतःतल्या आतमध्ये डोकावून किंवा स्वतःमध्ये डोकावून स्वत्वाची जाणीव करून घेणं, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष स्वतःवर झालेल्या अन्यायाची जाणीव करून घेणं आणि त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी आपली लेखणी बोलती करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही जी कवयित्री नीरजानं साध्य करून दाखवली.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कवयित्री नीरजा ज्यावेळी लिहिती होतीये, आपल्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात बोलतीये, त्यावेळी मला उंबरठा तिचा नावाचा चित्रपट फार महत्वाचा वाटतो. कारण उंबरठा या चित्रपटातली नायिका आपल्या मुलाला असं म्हणते की तुम्ही पुरुष आमच्यासाठी कायदे तर करता, पण त्या कायद्याला दुसऱ्या बाजूने भोकं पाडण्याचं काम सुद्धा तुम्हीच करत असता. मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट कुठलीच असू शकत नाही. आणि यातून बाहेर पडण्यासाठी जर कित्येक महिला बोलत्या होत असतील ना, तर ती आपल्याकडे प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आजही 4 भिंतींच्या आतमध्ये तिला जखडून ठेवलं गेलेलं असताना, 4 भिंतींच्या आतमध्ये तिचं जग सीमित करून ठेवलं गेलेलं असताना, ज्यावेळी 4 भिंतींच्या आत तिची इच्छा नसताना सुद्धा नवऱ्याकडून तिच्यावरती होणाऱ्या जबरदस्तीला, बलात्काराचं नाव द्यायला तिचा पत्नी धर्म तिला मान्यता देत नाही ना, आणि अशा वेळी कित्येक बलात्काराचे गुन्हे 4 भिंतींच्या आतच दडपून टाकले जातात, त्यावेळी मला वाटतं त्यातून बाहेर पडण्यासाठी वबा बोधेंचं रानपालखी पुस्तक मार्गदर्शक आहे. कारण वबा बोधे त्यांच्या रानपालखी या संग्रहामध्ये असं म्हणतात की इथले हजारो संसार हे बलात्कारानं सुरू होतात, ज्याची कुठल्याही प्रकारची कायदेशीररित्या नोंद केली जात नाही. मग 4 भिंतींच्या आतमध्ये तिच्यावरती होणारी जबरदस्ती किंवा 4 चौकटींच्या आतमध्ये तिचं घुसमटून गेलेलं जग, म्हणजे छोटंसं जग असलं तरी त्यातल्या वेदना प्रचंड मोठ्या आहेत, आणि याच घुसमट झालेल्या जगामधलं दुःख जर बाहेरच पडू शकत नसेल, किंवा 4 भिंतीच्या बाहेर जे बलात्कार होतात ते तुम्हाला मला सगळ्यांना परिचित आहेत. आता त्या बलात्कारांच्या संदर्भानं मी बोलणार नाही, पण त्याच्यानंतरच्या परिणामांसंदर्भानं मी बोलेन. कारण एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिला न्यायालयामध्ये दाद मागायची असेल, तर न्यायालयामध्ये दाद मागायला गेल्यानंतर सुरुवातीला आरोपीच्या वकिलांकडून तिला विचारण्यात येणारे प्रश्न, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर गुन्हा नोंद करतेवेळी तिला विचारण्यात येणारे प्रश्न, किंवा वैद्यकीय चाचणीवेळी डॉक्टरांकडून विचारण्यात येणारे प्रश्न, आणि अगदी शेवटी या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर रस्त्याने येता जाता तिच्यावरती रोखलेल्या वासनांध नजरा, या 4ही गोष्टींना सामोरं जात असताना तिला पुन्हा एकदा बलात्काराला सामोरं जात असल्यासारख्या आतोनात यातना होत असतात. म्हणजे 4 भिंतींच्या आतलं जग तर दडपून जातंय, पण 4 भिंतींच्या बाहेर ज्या गोष्टी घडतायत त्याच्या विरुद्ध जर दाद मागायची असेल, तर मला वाटतं ते सुद्धा तितकंसं सोपं नाहीये. आणि ते त्याच वेळी सोपं होते ज्यावेळी स्त्रियांना स्वतःतल्या स्वत्वाची जाणीव होतीये. आता वबा बोधे बलात्कारासंदर्भात बोलतात ते ठीक आहे, पण बीडमध्ये कित्येक ऊसतोड कामगार स्त्रिया अशा आहेत ज्या ऊसतोड कामगार स्त्रियांनी आपली गर्भाशय काढून टाकली. प्रचंड खेदाची गोष्ट आहे की बीडमधल्या हजारोनी ऊसतोड कामगार स्त्रिया आपली गर्भाशय काढून टाकतात. याच्या पाठीमागं 2च प्रचंड महत्वाची कारण आहेत. पहिलं कारण की अपुऱ्या लैंगिक शिक्षणामुळं, लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळं, सततच्या होणाऱ्या अपत्य प्राप्तीमुळं, गर्भधारणेमुळं त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी त्यांची गर्भाशय काढून टाकली. आणि दुसरं महत्वाचं कारण की मासिक पाळीच्या 4 दिवसांच्या काळामध्ये ज्यावेळी तिचा ऊसतोड कामगार स्त्री म्हणून जगत असतानाचा रोजगार बुडतो, त्यावेळी तो रोजगार एका कष्टमय आयुष्य जगणाऱ्या स्त्रीला रोजगार बुडवणं अजिबात परवडण्यासारखं नसतं. आणि म्हणून अशा कित्येक ऊसतोड कामगार स्त्रियांनी त्यांची गर्भाशय काढून टाकलेली पाहायला मिळतात. मला वाटतं ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त लैंगिक शिक्षण देऊन अजिबात काही साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर त्यासाठी स्त्रियांसोबत पुरुषांनी आणि पुरुषांसोबत स्त्रियांनी फक्त आतापर्यंत कुठल्या प्रकारच्या उंबरठ्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं याची जाणीव करून घेऊन, ते समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करायची. आता केरळमध्ये काही महिन्यांपूर्वी एका पुजाऱ्यानं असं विधान केलं होतं की महिलांना मासिक पाळी आहे की नाही हे तपासण्यासाठी मंदिराच्या बाहेर किंवा गाभाऱ्यामध्ये स्कॅनर बसवण्यात यावेत. मला वाटतं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं कारण असलेली मासिक पाळी म्हणजे कुटुंब निर्मितीची सुरुवातच जिच्या गर्भाशयापासून सुरू होते, तिची मासिक पाळी जर तिला मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्याचं कारण होत असेल ना, तर याहून दुर्दैवाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही. ज्या गोष्टीला आपण पवित्र मानून पूजलं पाहिजे त्या गोष्टीला जर आजही अगदी तुच्छ लेखलं जात असेल आणि त्यावरून एखाद्या स्त्रीला हिनवलं जात असेल, तर मला वाटतं त्यातून आधी बाहेर पडायला हवं. तरच तिच्या आजूबाजूचे उंबरठे, जे की वेगवेगळ्या प्रकारचे उंबरठे आहेत, हे सगळे उंबरठे कमी होतील आणि तिला बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करणं सोपं होऊन जाईल. आता ती बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करतीये म्हणजे मी आत्ताच कवयित्री नीरजांचा उल्लेख केला आणि असं म्हटलं की तिची लेखणी बोलती झालीये, पण तिच्या लेखणीवरती सुद्धा मर्यादा पडतायत हे अजिबात विसरून चालणार नाही. कारण अशा कित्येक स्त्री लेखिका आहेत ज्या लिहिल्यानंतर असं म्हणतात की आमच्या मृत्यूनंतर आमचं लेखन प्रकाशित करा. म्हणजे ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये
स्वतःला सिद्ध करण्याची किंवा समाजाच्या विरोधात पेटून उठण्याची असलेली भीती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अशा कित्येक आत्मचरित्र लिहिणाऱ्या स्त्री लेखिका आहेत ज्यांची नावापुरती स्वतःची उरलेली आत्मचरित्र ही वास्तवात मात्र नवऱ्याच्याच आयुष्याचा आढावा घेताना दिसतात. किंवा प्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले असं म्हणतात की मी माझं लेखन एखाद्या छत्री किंवा रेनकोट सारखं मानते. म्हणजे मी ज्यावेळी घरात प्रवेश करते त्यावेळी मला ते माझ्या घराच्या बाहेरच काढून ठेवावं लागतं, कारण ते जर घराच्या बाहेर काढून ठेवलं नाही तर माझा संसार अजिबात सुखाचा होत नाही. म्हणजे एखाद्या लेखिकेला जर तिची समाजाप्रती असलेली ठाम भूमिका घराच्या बाहेर काढून ठेवून मग घरामध्ये प्रवेश करावा लागत असेल ना, तर अशा वेळी तिचं उंबरठ्यातून बाहेर पडणं जरी लेखणीच्या माध्यमातून शक्य झालं तर वास्तवामध्ये अजिबात शक्य झालेलं नाहीये. आता ते वास्तवामध्ये शक्य करायचे म्हणजे नेमकं काय करायचे, तर ते वास्तवामध्ये शक्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचेत, स्त्रियांना सुद्धा प्रयत्न करायचेत. पण दुर्दैव हे की आज कित्येक कुटुंबांमध्ये आणि कुटुंबांच्या बाहेर सुद्धा अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांनाच पाठीमागं खेचण्याचं किंवा वेगवेगळ्या रूढी प्रथा परंपरांमध्ये बांधून ठेवण्याचं काम करतायत. म्हणजे खैरलांजीमध्ये जो प्रकार घडला, प्रियांका भोतमांगे आणि संगीता भोतमांगे या 2 महिलांची ज्यावेळी गावातून नग्नधिंड काढली जाते त्यावेळी त्या गावातल्या पुरुषांबरोबर गावातल्या स्त्रिया सुद्धा त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवताना आणि हसताना दिसत होत्या. ही एकूणातच स्त्री जातीला कलंक लावणारी घटना आहे. आणि यासारख्या कित्येक घटना समाजामध्ये घडतायत, ज्या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आपल्याला त्याचा प्रतिकार करायचा आहे, अर्थात आपली आणि समाजाची सुद्धा मानसिकता बदलायची आहे. असं म्हणतात की जागरूक स्त्री ही 10 दिशा बंद झाल्या तर कदाचित 11व्या दिशेनं सुद्धा झेप घेते. मग अण्णाभाऊ साठेंची वैजयंता जी की म्हणते की मी चिखलातून मनोरा बांधण्याचं स्वप्न साकार करीन, आणि चिखलातून मनोरा बांधण्याचं स्वप्न साकार करणारी वैजयंता ही चिखलातून पुन्हा एकदा उगवण्याचं काम करते. किंवा दुसरीकडं विठाबाईचं रीत वास्तव कवयित्री प्रज्ञादया पवार आपल्या आरपार लयित प्राणांतिक या दीर्घ कवितेच्या माध्यमातून समोर आणते. आणि ती विठाबाईचा आयुष्याचा प्रवास आणि तिचं रीत वास्तव मांडताना असं म्हणते की विठामाय, मी नाही बघू शकत तुझ्याकडे ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातला एखादा अँटिक पीस म्हणून. विठामाय, मी नाही बघू शकत तुझ्याकडे ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातला एखादा अँटिक पीस म्हणून, कारण मला माहितीये स्वतःचा पासवर्ड विसरून गेलेल्या बाईचं रीतं बाईपण. आता बाईचं बाईपण जरी रीतं असलं किंवा स्वतःचा पासवर्ड जरी ती विसरलेली असली ना, तरी समाजासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी झोकून देण्याची जी प्रवृत्ती आहे, स्वतःतलं स्वत्व सोडून आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे सगळा त्याग करण्याची जी वृत्ती आहे ती एका स्त्रीमध्येच असू शकते. कारण जात्यामध्ये दाणे टाकल्यावर त्या दाण्याचं पीठ होतं, पण त्याच जात्यामध्ये दाणे म्हणून स्वतःला भरडून घेणं आणि स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाचं पीठ करून घेणं हे फक्त एका स्त्रीला साध्य होत असतं. आता अशा वेळी तिला स्वतःच्या अस्तित्वाचं पीठ करून घेणं जरी साध्य होत असलं तरी स्वतःचं अस्तित्व जाणून घेणं आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी पेटून उठणं सुद्धा साध्य व्हायला हवंय. आणि हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा मला वाटतं तिचं अस्तित्व हे समाजासोबत तिनं स्वीकारलेलं असेल आणि स्वतःच्या आतमध्ये डोकावलेलं असेल. कारण जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स असं म्हणतो की व्यक्तीच्या अस्तित्वातून तिच्या जाणीवा नाही तर तिच्या जाणीवांमधून तिचं अस्तित्व निर्माण होतं. मग हीच जाणीवेची ठिणगी काळजाच्या यज्ञकुंडात पडल्यानंतर जी आग उसळते ना, त्यातून त्या व्यक्तीच्या नव्या अस्तित्वाची निर्मिती होते. मग स्वतःवरती पिढ्यानपिढ्या झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची जाणीव झाल्यानंतर तिच्या काळजामध्ये जी जाणीवेची ठिणगी उसळली त्यातून तिच्या नव्या अस्तित्वाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. मी आतापर्यंत उंबरठ्याच्या आतला तिचा प्रवास मांडला. आता तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव कुठपासून होते आणि तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर ती कशा प्रकारे त्यावरती मात करून, म्हणजे तिच्यावरती झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभी राहून सगळ्या रूढी, प्रथा, परंपरांवरती मात करून पुढे जातीये हे सांगण्याचा प्रयत्न मी आता करणार आहे. म्हणजे ती उंबरठ्याच्या बाहेर पडतीये, स्वतःच्या अस्तित्वाची तिला जाणीव झाली आणि स्वतःच्या काळजामध्ये ज्यावेळी जाणीवेची ठिणगी पेटते ना, त्यावेळी नक्कीच स्वतःसाठी संघर्ष करायला माणूस सुरुवात करतो. हा प्रवास कुठून कुठे कशा प्रकारे होतोय, तर मला वाटतं तृतीयपंथी असताना सुद्धा स्वतःला स्त्री म्हणणं पसंत करणाऱ्या दिशा पिंकी शेख नावाच्या बाईपासून शेतामध्ये राबराब राबणाऱ्या माझ्या आईपर्यंत. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस असं म्हणून माणसातलं हरवलेलं माणूसपण जागवणाऱ्या बहिणाबाई चौधरींपासून स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांमधला भेद मांडणाऱ्या ताराबाई शिंदेपर्यंत, आणि तिथपासून मला उद्ध्वस्त व्हायचंय असं अगदी परखडपणे म्हणत असताना ढोंगी पुरुषी मानसिकतेवरती कोरडे ओढणाऱ्या लेखिका मलिका अमर शेख पर्यंत.
देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशींपासून अमेरिकेतली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरल्यानंतर सुद्धा संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळवणाऱ्या हिलरी क्लिंटन पर्यंत, स्वतःवर ऍसिड हल्ला झालेला असताना सुद्धा ऍसिड हल्लाग्रस्त तरुणींचं संघटन करणाऱ्या लक्ष्मी अग्रवाल पासून बलात्कारानंतरही जगण्याची केविलवाणी धडपड करत जगण्याची उर्मी मनामध्ये बाळगणाऱ्या दिल्लीतल्या निर्भयापर्यंत आणि तिथपासून दासी प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जटा निर्मूलनाचं कार्य हाती घेतलेल्या नंदिनी जाधव पर्यंत हा प्रवास येऊन पोहोचतो. हा प्रवास अजिबात सोपा नाहीये, कारण ह्या प्रवासामध्ये जे काटेकुटे पसरलेले होते त्यावरती मात करणं हे स्त्रियांनी स्वतःमध्ये डोकावून स्वतःतल्या अस्तित्वाची जाणीव करून घेऊन शिकलेले आणि त्यासोबतच पुरुषी मानसिकता, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असलेली बुरसटलेली पुरुषी मानसिकता सोडून स्त्रियांच्या व्यथा जाणणाऱ्या कित्येक पुरुषांनी सुद्धा हे साध्य करण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय. मग मी आत्ताच प्रज्ञादया पवारांची जी कविता मांडली, आरपार लईत प्राणांतिकी दीर्घ कविता, त्या कवितेमध्ये विठाबाई नारायणगावकरांचा उल्लेख केला होता. पुन्हा एकदा विठाबाई नारायणगावकर सांगणं गरजेचं वाटतं, कारण वयाच्या 70व्या वर्षी ही बाई पोटासाठी पुन्हा एकदा पायामध्ये चाळ बांधते आणि पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या लावणीच्या माध्यमातून सगळ्या रसिक श्रोत्यांच्या काळजाला घर करण्याचं काम करते. इतकंच काय, तर ज्या काळामध्ये चूल आणि मूल या 4 चौकटीमधल्या अस्तित्वामध्ये तिला बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी सुद्धा डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी असं म्हणत सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा झुगारून देताना संत जनाबाई आपल्याला दिसते. आता संत परंपरा स्त्रियांमध्ये कशा प्रकारे नव्या अस्तित्वाची जाणीव करून देते, तर ज्या संत कान्होपात्रेची आजही संत परंपरेमध्ये वेश्येची मुलगी म्हणूनच कायम ओळख राहिलीये, त्या संत कान्होपात्रेची वेश्येची मुलगी म्हणूनच कायम ओळख असताना मला वाटतं पांडुरंगाच्या हृदयामध्ये जागा मिळवण्याचं काम ही संत कान्होपात्रा करताना दिसून येते. किंवा ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव ही जी 4 भावंड होती, त्यापैकी ज्ञानोबारायांनी अवघ्या विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलली हे तुम्हाला मला प्रत्येकाला माहितीये. पण ज्ञानोबारायांनी विश्वाच्या कल्याणाची भाषा बोललेली असली तरी विश्वकल्याणाची त्यांची प्रेरणा मुक्ताई ही जबाबदारीपूर्वक विधान मला करायचे. कारण ज्यावेळी त्या काळच्या कर्मठ समाजाच्या छळाला कंटाळून या सगळ्या भावंडांनी पूर्णपणे कंटाळून जाऊन संत ज्ञानोबारायांनी ताटीच्या आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं, त्यावेळी त्या ताटीच्या आतमधून बाहेर येण्यासाठी मुक्ताई ताटीचे अभंग आळवते खरी, पण ताटीचे अभंग आळवत असताना सुद्धा ती ज्ञानोबारायांना विश्वाच्या कल्याणाचीच आठवण करून देते आणि म्हणते की तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मला वाटतं मुक्ताईनं ज्ञानोबारायांना वेळोवेळी विश्वकल्याणाची ही करून दिलेली जाणीव त्यांना पुढच्या काळामध्ये अवघ्या विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलण्यामध्ये प्रचंड महत्वाची ठरलेली असावी. आता हा प्रवास फक्त मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा या संत परंपरेमध्येच मर्यादित राहत नाही, तर ज्यावेळी ती तिचा उंबरठा ओलांडते आणि तिचा उंबरठा ओलांडल्यानंतर बाहेरचं प्रचंड मोठं विश्व तिच्या समोर उभं असतं, त्यावेळी हे सगळं विश्व तिच्या समोर उभं असताना मला वाटतं तिचा प्रवास हा कित्येक महिला एक आदर्श म्हणून समोर आणताना दिसत आहेत. मग मध्यंतरी जे राम कदमांनी विधान केलं होतं त्या विधानाला प्रत्युत्तर देत असताना पुण्यातल्या एका युवतीनं एक व्हिडिओ व्हॉट्सअपवरती व्हायरल केला आणि त्या व्हिडिओमध्ये ती असं म्हणते की तुम्ही पुण्यात येताय की मी मुंबईमध्ये येऊ, हिम्मत असेल तर माझ्या अंगाला फक्त हात लावून दाखवा. तिच्यामध्ये ही जी धमक आलीये ती कुठल्या माध्यमातून आलीये, तर तिची स्वत्वाची जाणीव तिला झालीये. आणि जर तिच्या स्वत्वाची तिला जाणीव झालेली असेल तर नक्कीच तिच्या आजूबाजूला तिच्यातल्या पुरुषी मानसिकतेमुळे, पुरुषप्रधान संस्कृतीतल्या पुरुषांच्या सुद्धा पुरुषी मानसिकतेमुळे आणि एकूणातच समाजाच्या मानसिकतेमुळे जी बंधनं तिच्यासमोर लादली गेली होती त्या बंधनातून तिला बाहेर पडणं आता शक्य होणार आहे. मग हा प्रवास कसा आहे, तर द सिक्रेट सुपरस्टार नावाच्या चित्रपटातली नायिका एका ठराविक वेळेपर्यंत आपल्या तोंडावरती बुरखा पांघरून गाणी गाण्याचं काम करते. पण एक वेळ अशी येते की तिला जाणवतं की मला ह्या बुरख्यातून आता बाहेर पडायचंय आणि त्यानंतर ती आपल्या तोंडावरचा बुरखा हटवते आणि त्यानंतर गाणी गायला सुरुवात करते. ती परिवर्तनाची नांदी आहे. आता दुसरी गोष्ट, नुरी खान नावाची एक महिला ज्यावेळी हिंदू रॅलीमध्ये ओम नमः शिवायचा नारा गात सहभागी होते, त्यावेळी ओम नमः शिवायचा नारा गात असताना तिला तिच्या धर्माकडून प्रचंड विरोध होतो, तिला बहिष्कृत केलं जातं. तरीही आपल्या समाजातल्या विरोधाला अजिबात न डगमगता तिच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती पूर्णत्वाला नेते आणि हिंदू रॅलीमध्ये ओम नमः शिवाय म्हणत ती सहभागी होते. अशा वेळी
सगळ्या रूढी प्रथा परंपरांसोबतच जातीच्या धर्माच्या सगळ्या बेड्या तिनं झुगारून दिलेल्या मला दिसून येतात. आता त्यांच्यासोबतच महत्वाची जी व्यक्ती आहे, जी की फिनलंडची 34 वर्षीय पंतप्रधान आहे, सॅना मरीन तिचं नाव. म्हणजे या 34 वर्षीय पंतप्रधान आहेत हे तुम्हाला मला माहितीये, त्या जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान आहेत म्हणून त्या आपल्याला आदर्शही वाटतात. पण मला त्यांच्या पाठीमागची जी की पडद्याआडची व्यक्ती आहे ती फार महत्वाची वाटते. कारण त्या फिनलंडच्या पंतप्रधान आणि जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कजाक सासूच्या संकल्पनेला मुठमाती देत नातवाची जबाबदारी आपल्या शिरावरती घेणाऱ्या सासू ह्या सध्याच्या काळामधल्या सगळ्या स्त्रियांसाठी प्रचंड प्रेरणादायी आणि आशादायी आहेत. आता महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये एखाद्या स्त्रीची एखादी काहीतरी छेडछाड करणारी बातमी छापून येते किंवा चुकीची बातमी छापून येते, त्यावेळी आपल्या विरोधात काहीतरी चुकीचं छापलं गेलंय आणि त्या विरोधात आवाज उठवायचा आहे हे तिला जाणवतं. हे दीपिका पदुकोण सारख्या एखाद्या स्त्रीला जाणवलंय. म्हणजे ज्यावेळी वृत्तपत्रात आलेली आपली एक बातमी तिला न रुचल्यामुळं ती ट्विटरवरती त्या विरोधामध्ये पाऊल उचलते आणि स्पष्टपणे ट्विटरवरती ट्विट करते की होय, मी स्त्री आहे आणि मला सुद्धा स्तन आहेत. मला वाटतं तिची ही सौंदर्याची, चारित्र्याची, शीलाची व्याख्या प्रचंड त्याच्या माध्यमातून व्याप्त होत गेली आहे. किंवा हॉलिवूडची अँजेलिना जोली ही अभिनेत्री तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेच. अँजेलिना जोलीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ज्यावेळी तिला तिचे दोन्ही स्तन गमवावे लागतात, त्यावेळी आपले दोन्ही स्तन गमावल्यानंतर तिची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या शरीरावर स्तन नसण्यानं माझ्या सौंदर्यात कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाहीये. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याच्या व्याख्या जर इतक्या व्याप्त झालेल्या असतील तर आजवर चारित्र्याचा आणि शीलाचा, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिचं चारित्र्य आणि शील म्हणजे तिचं सर्वस्व आहे, हा जो उंबरठा तिच्यासमोर घातला गेला होता तो तिने नक्कीच ओलांडलेला दिसून येतो. आता अँजेलिना जोली आणि दीपिका पदुकोण ह्या दोन्ही अभिनेत्री आहेत म्हणून त्या धाडसी आहेत असं आपण म्हणू शकतो. पण त्यासोबतच द्युती चंद नावाची ओडिसातली खेळाडू, जी एका महिलेबरोबरचे आपले समलिंगी संबंध अगदी स्पष्टपणे मीडियासमोर मांडताना दिसतीये. दोन पुरुषांमध्ये समलिंगी संबंध असू शकतात हे आजपर्यंत आपल्याला माहिती होतं, पण दोन स्त्रियांमध्ये सुद्धा समलिंगी संबंध असू शकतात हे अगदी स्पष्टपणे मीडियासमोर मांडणारी ही ओडिसाची खेळाडू द्युती चंद हे सध्याच्या काळामध्ये सगळे उंबरठे ओलांडून पुढे जाणाऱ्या स्त्रियांचं आणि रूढी प्रथा परंपरा झुगारून देणाऱ्या स्त्रियांचं फार महत्वाचं उदाहरण आहे. पालीमध्ये, म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या पाली या गावामध्ये प्राचार्य असलेल्या अनिसा मुजावर असं म्हणतात की माझं कुटुंब सोबत होतं म्हणून मी लेखिका होऊ शकले. म्हणजे मी मगाशीच असं म्हटलं की मी पुरुष द्वेषी नाही, आणि असे कित्येक पुरुष आहेत जे स्त्रियांच्या यातून पुढे जाण्यासाठी, म्हणजे उंबरठे ओलांडण्यासाठी स्त्रियांना मदत करतायत, त्यांचा आधार बनू पाहतायत, त्यांचा आधार बनतायत, आपलं सर्वस्व या सगळ्या कार्यासाठी वाहून देत आहेत. अगदी त्याचप्रमाणे या अनिसा मुजावर नावाच्या लेखिकेच्या घरात घडतंय. आणि ती असं म्हणते की माझं कुटुंब सोबत होतं म्हणून मी लेखिका होऊ शकले. मला वाटतं अशी कित्येक कुटुंब ज्यावेळी आपल्या घरामध्ये असलेल्या महिलांना तितक्याच प्रकारचा आधार देण्याचं काम करतील आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे आजवर ज्या रूढी प्रथा परंपरा लादल्या गेल्या त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील, त्यानंतर नक्कीच एक परिवर्तनाची नांदी झालेलीच आहे, पण सगळ्याच बाबतीमध्ये परिवर्तन घडलेलं असेल. आपण म्हणतो की देश की बेटी कैसी हो, पीव्ही सिंधू जैसी हो. मला वाटतं देश की बेटी कैसी हो, पीव्ही सिंधू जैसी हो असं म्हणत असताना गुगलवरती पीव्ही सिंधूची जात सर्च करणारी माणसं या समाजात अजिबातच नकोय. आणि म्हणून समाजातली अशा प्रकारच्या माणसांची मानसिकता बदलणं आपल्याला गरजेचं आहे. ही मानसिकता तेव्हाच बदलणार आहे जेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये स्त्रियांच्या आतापर्यंतच्या घुसमटीतून तिला बाहेर काढण्यासाठीची जाणीव जागी होईल. ती संगीता आव्हाड नावाच्या एका स्त्रीमध्ये सुद्धा झालीये, जिने आपलं मंगळसूत्र विकून आपल्या घरामध्ये शौचालय बांधलं. इतके ठाम निर्णय घेणाऱ्या अशा कित्येक स्त्रिया आहेत. म्हणजे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला नवरा शहीद झाल्यानंतर सुद्धा अजिबातही न डगमगता अगदी खंबीरपणे पुन्हा एकदा सैन्य दलामध्ये भरती होतात आणि दाखवून देतात की स्त्रिया सुद्धा कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाहीयेत. मला असं म्हणायचं नाही की फक्त पुरुष अग्रेसर आहेत आणि स्त्रिया सगळ्याच बाबतीमध्ये पाठीमागे राहिल्या, मग त्यांना तुम्ही आधार द्या, त्यांना तुम्ही आधार दिल्यानंतरच त्या पुढे होतील. मला वाटतं तुम्ही स्त्रियांना अजिबात आधार दिला नाही तरी चालेल, फक्त त्यांना कमी लेखण्याची जी आपल्या समाजातली वृत्ती आहे ती अगदीच काढून टाका. म्हणजे एखादी स्त्री पूर्णपणे समर्थ आहे, ती तिचं पूर्णपणे संरक्षण करू शकते, ही भूमिका किंवा ही वृत्ती, ही मानसिकता ज्यावेळी तुम्ही तिच्यामध्ये रुजवाल ना, त्यावेळी या समाजामध्ये तिच्यावरती कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होत असताना
किंवा समाजातली बुरसटलेली मानसिकता हळूहळू जात असताना ती स्वतःला खंबीर समजेल आणि या सगळ्यातून बाहेर पडून नक्कीच सगळे उंबरठे ओलांडील, सगळे उंबरठे ओलांडून रूढी, प्रथा, परंपरांमधून बाहेर पडण्याचं काम करील. पण एक जबाबदारीपूर्वक विधान करीन की एका बाजूला उंबरठ्याच्या आतलं तिचं अगदी छोटंसं जग आणि त्यातल्या वेदना आहेत, किंवा बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पडल्यानंतर तिचं प्रचंड मोठं विश्व आहे आणि त्या प्रचंड मोठ्या विश्वामध्ये मी आत्ता जेवढी उदाहरणं सांगितली ती सगळी उदाहरणांची यादी आणि याच्याही पलीकडे खूप सारी उदाहरणं मार्गदर्शक आहेत. पण हे सगळं करत असताना म्हणजे ती अंतराळापर्यंत झेप घेतीये. प्राध्यापक डॉक्टर कंद म्हणतात त्याप्रमाणे आज बाई घरातून बाहेर पडली, ती अंगणात आली, अंगणातून वारीच्या रिंगणात आली आणि एका हातामध्ये कम्प्युटरचा माऊस असताना ती दिल्लीच्या तख्तापर्यंत नभे अंतराळापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचली. मग अंतराळापर्यंत तिचे हात आकाशाला जरी गवसणी घालत असले तरी आजही तिचे पाय जमिनीवर आहेत. म्हणजे आपण म्हणतो की शेतीचा शोध महिलांनी लावला, नवनिर्मितीची सुरुवात महिलांपासून होते, किंवा सगळ्याच गोष्टींच्या तळाशी महिला असतात. हे मला सिद्ध करण्यासाठी एक उदाहरण देणं गरजेचं वाटतं की मध्यंतरी ज्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या 7 महिन्यांच्या मुलाला स्तनपान करून पुन्हा एकदा खेळायला जाणारी मिझोरामची व्हॉलीबॉलपटू ही मातृत्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे अगदी एका बाजूला राष्ट्रप्रती असलेली आपली भूमिका ती निभावते खरी, पण दुसऱ्या बाजूला ती आपल्या मातृत्वाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू देत नाही. कारण प्रसूतीच्या वेदनांमध्ये नवजात अर्भकाच्या रडण्याचा सूर मिसळल्यावर मातृत्व नावाची त्याग आणि समर्पणाने ओतप्रोत भरलेली संघर्षाची मूर्ती जन्म घेते. तिच्या सोशिकतेला आणि मायेला सीमा नाहीत ही ती स्वतःलाच बजावत असते. अशा वेळी सोसतू माझ्या मनारे सोसण्याचा सूर होतो, सूर साधी ताल जेव्हा भारताचा दूर होतो, हे बाभ बोरकरांचे शब्द तिच्या सोशिक जगण्याची जाणीव करून देतात. म्हणजे तिने आयुष्यातले सगळे उंबरठे ओलांडले तरी आजही तिला तिचा मातृत्वाचा उंबरठा ओलांडणं शक्य झालं नाहीये. उलट तिनं तिचा मातृत्वाचा उंबरठा न ओलांडता कित्येक पुरुषांमध्ये ममत्व आणि मातृत्वाची जाणीव भरण्याचं काम केलंय. आपण साने गुरुजींना मातृहृदयी पुरुष म्हणतो. असेच समाजामध्ये कित्येक पुरुष आहेत ज्यांच्यामध्ये ममत्वाची जाणीव आहे, मातृत्वाची जाणीव आहे. एखाद्या लहान लेकराची आई निघून गेल्यानंतर त्याला आईचं आणि वडिलांचं अशी दोन्ही प्रकारचं प्रेम देण्याची ताकद या पुरुषांमध्ये आहे. ती कुणी भरण्याचं काम केलं असेल तर मला वाटतं याच्या पाठीमागं सुद्धा स्त्रियांचा फार मोठा हात आहे. स्वतः मातृत्वाचा उंबरठा न ओलांडता आपल्या मुलांचं पूर्ण संगोपन करत करत गृहिणी आणि करिअर वुमन या दोन्ही भूमिका ती अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचं काम करते. आता मी पुरुषांची भूमिका ही सांगितली, उंबरठ्याच्या आतलं जग सुद्धा सांगितलं, महिलांचं उंबरठ्याच्या बाहेरचं जग सुद्धा सांगितलं. पण पुढची एक महत्वाची बाजू आहे किंवा विषयाचा एक फार वेगळा भाग आहे की तिचा उंबरठा हा फक्त स्त्रीचा उंबरठा कधीच असू शकत नाही. म्हणजे एखाद्या स्त्रीला अनेक प्रकारच्या रूढी, प्रथा, परंपरांना सामोरं जावं लागलं इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साधी गोष्ट बघा, कोरोनाची सध्या जी आलेली महामारी आहे त्या महामारीचा सुद्धा एक उंबरठा आहे जो तिने ओलांडलाय आणि जगाला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवले, जो आम्ही प्रत्येक जण अनुभवतोय. कोरोनाच्या महामारीसोबतच आपल्याकडे संस्कृतीचा सुद्धा एक उंबरठा आहे. कारण एका काळी धोतरामध्ये किंवा नऊवारी साडीमध्ये वावरणारे स्त्री पुरुष आज जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट पर्यंत येऊन पोहोचलेत. याचा अर्थ संस्कृतीने सुद्धा तिचा उंबरठा ओलांडलाय. किंवा आपली भूमी सुद्धा तिचा उंबरठा ओलांडताना दिसते, माती सुद्धा तिचा उंबरठा ओलांडते. म्हणजे आपल्याला अंकुरणारं बीज दिसतं, पण अंकुरणाऱ्या बीजाच्या आधीची जी प्रक्रिया आहे की त्या बीजाला मातीतून वरती येण्यासाठी सुद्धा एक प्रकारचा उंबरठा ओलांडावा लागतो. आता आणखी एक महत्वाचा उंबरठा आहे की आतापर्यंत म्हणजे ठराविक वर्षांपूर्वीपर्यंत लेखकांच्या आणि कवींच्या लेखण्या या समाजाच्या दडपणाखाली होत्या किंवा त्यांना मुक्तपणे लिहिता येत नव्हतं. पण विद्रोहाच्या माध्यमातून किंवा मुक्तछंदाच्या माध्यमातून त्या लेखणी इतक्या प्रकारे प्रगल्भ झाल्या आणि मुक्त अवस्थेमध्ये आल्या की आता लेखक आणि कवी आपल्या मनाला वाटेल ते आणि आतून येईल ते अगदी स्पष्टपणे स्पष्ट शब्दात लिहू शकतायत. म्हणजेच संस्कृती, लेखणी, वाणी, माती या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा आता आपले उंबरठे ओलांडलेत हे आता आपण पाहिलं पाहिजे. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये तिचा म्हणजे स्त्रीचाच उंबरठा का महत्वाचा आहे? तर मी सगळेजण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि लॉकडाऊनमध्ये असताना उंबरठ्याच्या आतमध्ये असलेली उंबरठ्याच्या आतमध्ये असलेल्या कित्येक स्त्रियांबद्दल, एकूणातच रूढी, प्रथा, परंपरांच्या उंबरठ्यामध्ये पिढ्यानपिढ्या जखडलेल्या कित्येक स्त्रियांबद्दल आज तुमच्याशी बोलतीये. अशा वेळी तुमची, माझी, प्रत्येकाची जबाबदारी काय? तर मला वाटतं प्रत्येक घरातल्या स्त्रीला
आज आपण लॉकडाऊनमध्ये असताना एका छोट्याशा घरातल्या जगातलं तिचं वर्तुळ आणि त्या छोट्याशा घरामधलं तिचं दररोजचं कामकाज आणि त्यामध्ये गुरफटून गेलेली ती समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे दररोज आपल्या कामाच्या निमित्तानं आपण सगळे बाहेर असताना आपण या गोष्टी करू शकत नाही, तर आपल्या सगळ्यांकडे आत्ता फावला वेळ आहे आणि या वेळेमध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. म्हणजे 4 भिंतींच्या आतमधलं तिचं छोटंसं पण वेदनादायी जग कशा प्रकारचं असतं हे आपण नक्कीच समजून घेऊ शकतो. आणि आपली जी सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ती प्रत्येक घरातल्या स्त्रीला आपापल्या घरामध्ये पडताळून बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे तिला कुठल्या प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागतंय, कुठल्या प्रकारच्या रूढी, प्रथा, परंपरा आजपर्यंत तिच्यावरती लादल्या गेल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तिला आधार अजिबात देऊ नका, तिचं सांत्वनही अजिबात करू नका. फक्त ती ज्या गोष्टी करते त्याला विरोध करू नका. म्हणजे ती रूढी, प्रथा, परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर त्याला अजिबात विरोध करू नका. तिला जर तिच्या रूढी, प्रथा, परंपरांमधून बाहेर पडायचंय, तिला नव्या गोष्टी करायच्या आहेत, अवघ्या विश्वाला बघायचंय आणि विश्वामध्ये नव्या संकल्पना साकारत असताना तिला सुद्धा तिचं एक मोठं विश्व यामध्ये उभं करायचंय, तर अशा वेळी तिला फक्त अडवू नका. आणि तू तुझी समर्थ आहेस, तू तुझ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करू शकतेस हे तिला पुन्हा पुन्हा सांगण्याचं काम करा. तो स्त्रियांना उंबरठा ओलांडण्यासाठी फार महत्वाचा आधार होऊ शकतो. आता स्त्री ज्यावेळी उंबरठ्याच्या आतमध्ये असते त्यावेळी उंबरठ्याच्या आतमध्ये असताना ती स्वतःच्या कुटुंबावरती प्रेम करते. उंबरठ्याच्या बाहेर ज्यावेळी ती पडते त्यावेळी ती स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करण्याच्या बरोबरच आपल्या समाजावर सुद्धा प्रेम करते आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी, भूमिका योग्य पद्धतीने निभावण्याचं काम करते. पण ज्यावेळी ती उंबरठ्यावरती उभी असते त्यावेळी ती द्विधा मनस्थितीमध्ये असते. कारण त्यावेळी तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो की मी या कुटुंबाची झाले, पण हे कुटुंब माझं होऊ शकलं का? म्हणूनच या कुटुंबानं तिला काय दिलं हे आता पडताळून बघण्याची गरज आहे. पिढ्यानपिढ्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरासाठी खपणाऱ्या कित्येक स्त्रिया आहेत. या स्त्रियांसाठी, कित्येक म्हणण्यापेक्षा सर्व स्त्रिया आपण म्हणू शकतो, या सगळ्यांच्या आतापर्यंतच्या भूमिका आपल्यालाही आता समजून घेण्याची गरज आहे. या कुणाला समजल्या तर मी आता मातृहृदयी पुरुष उल्लेख केलाच, सोबत आणखी एक महत्वाचं उदाहरण देईल की अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरामध्ये राहणारा कॅस क्लेमर नावाचा युवक, जो वयाच्या 14व्या वर्षापर्यंत पुरुषाचं जीवन जगत आला, पण वयाच्या 14व्या वर्षानंतर अचानक त्याची मासिक पाळी सुरू होते आणि त्यानंतर त्याचं बदललेलं आयुष्य, त्याची होणारी घुसमट आणि स्त्री म्हणून जगतानाच्या त्याच्या वेदना ज्यावेळी त्याला जाणवतात त्यावेळी तो सोशल मीडियावरती या सगळ्यासाठी कॅम्पेन चालवण्याचं काम करतो. मला वाटतं स्त्रीच्या वेदना, व्यथा जर कुणाला जाणवल्या असतील तर त्या यासारख्या पुरुषांना सुद्धा अगदी व्यवस्थित जाणवल्यात आणि स्त्रियांना यातून बाहेर काढण्यासाठी ते आता नक्कीच प्रयत्न करायला लागलेत. मग उद्या ज्यांचं फेसबुक लाईव्ह आहे ते रोहित देशमुख असं म्हणतात की आपण कळत नकळत गिरवत राहतो सीता, द्रौपदी, सावित्री कागदाच्या काळजावर. आपण कळत नकळत गिरवत राहतो सीता, द्रौपदी, सावित्री कागदाच्या काळजावर. पण विचार करा, त्या कागदाच्या काळजात तरी हिंमत असते का तिच्या इतकं सगळं झेलण्याची? मग हीच बाई जर भर चौकात पुरुषी सत्तेच्या विरोधामध्ये उभी राहिली असती तर त्यानं नेमकं काय केलं असतं? त्याने टाकला असता मनुस्मृती नावाचा एखादा बॉम्ब पटकन तिच्या अस्तित्वावरती. चिंधड्या केल्या असत्या तिच्यातल्या बाईपणाच्या आणि हादडत राहिला असता कोपऱ्यापासून कोपर्डी ते हैदराबाद व्हाया खैरलांजी. रोहित देशमुखच पुढे असं म्हणतात की सिद्धार्था, तुला कळला जगण्याचा अर्थ तू घराच्या बाहेर पडलास म्हणून. सिद्धार्था, तुला कळला जगण्याचा अर्थ तू घराच्या बाहेर पडलास म्हणून. तो तेव्हाच तिलाही कळला असता जर ती घराच्या बाहेर पडली असती. म्हणजे एक काळ असा होता ज्यावेळी तिला घराच्या बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण आज तिला घराच्या बाहेर पडणं शक्य झालंय. तिला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कित्येक पुरुषांची साथ सुद्धा तिला मिळाली आहे. अशा वेळी तिला जर सगळ्या पुरुषांची साथ मिळत असेल, स्त्रियांची साथ मिळत असेल तर नक्कीच तिला जे शिखर सर करायचे किंवा तिला तिच्या ज्या विश्वापर्यंत जायचे ते तिला फारसं कठीण नाहीये. म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये वाढलेली हिमा दास काट्याकुट्यातून धावत असताना, आदिवासी डोंगरदऱ्यातून धावत असताना इतका लांबचा प्रवास करते की ती सुवर्ण पदकापर्यंत जाऊन पोहोचते. अशा वेळी तिने फक्त सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास केलेला मला दिसत नाही, तर त्यासोबतच तिने पाठीमागं सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा टाकलेल्या दिसून येतात. किंवा देशातली पहिली अंध महिला IAS झालेली प्रांजली पाटील, ही सुद्धा फक्त देशातली अंध महिला IAS, पहिली अंध महिला IAS होत नाही, तर सोबतच डोळस असून सुद्धा डोळ्यावरती पुरुषप्रधान संस्कृतीची आणि अंधत्वाची पट्टी बांधलेल्या कित्येक माणसांच्या डोळ्यामध्ये ती अंजन घालण्याचं काम करते. आता आपल्यासाठी महत्वाची भूमिका काय आहे?
तर तिची चौकट व्याप्त झाली आहे. म्हणजे फेसबुकपासून व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्रामपर्यंतची प्रत्येक चौकट व्यापण्यामध्ये तिची फार महत्त्वाची भूमिका ठरते. आणि मोनालिसेचं दडलेलं हसू, मोनालिसेपर्यंतचा गूढतेच्या शोधाचा प्रवास करून 21व्या शतकात तितक्याच गूढतेनं तिच्या चेहऱ्यावर उमलताना दिसते. जिथं अजिंठा वेरूळच्या भागातली पायाला भेगा पडलेली तिची ओळख पुसताना हिमादासची सुवर्ण पदकापर्यंतची यशोगाथा ऐकायला मिळतीये. लक्ष्मणाची वाट पाहून थकलेले उर्मिलेचे डोळे आता प्रांजली पाटीलच्या माध्यमातून किंवा देशातली पहिली अंध महिला IAS म्हणून तिला नवी दृष्टी बहाल करतायत. त्यासोबतच संत म्हणून जिला स्वीकारलं नाही किंवा वेशेची मुलगी म्हणूनच जिची कायम ओळख राहिली, त्या संत कान्होपात्रेची आर्तहाक आता पंढरीच्या दिंडीमध्ये किंवा पायीवारीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाकडे चालत जाणाऱ्या कितीतरी महिला वारकऱ्यांकडून पांडुरंगाला अगदी स्पष्टपणे ऐकायला मिळतीये. अण्णाभाऊंच्या वैजयंतीनं चिखलातून मनोरा बांधण्याचं रचलेलं स्वप्न तिच्या शेकडो वारसदार सही सलामत आता आपल्या खांद्यांवरती पेलतायत. किंवा विठाबाईच्या पायातलं घुंगरू निसंकोचपणे कितीतरी पुरुषांच्या सुद्धा पायामध्ये वाजलेलं ऐकू येते. आणि वास्तवापासून जराही विचलित न होणारं तिचं आत्मभान, तिची माध्यमातली प्रतिमा लख्ख उजळत, तिची उंबरठ्याच्या बाहेरची प्रतिमा लख्ख उजळत तिला पुढच्या तेजोमय प्रवासाच्या दिशा खुल्या करून देण्यात यशस्वी ठरतंय. मग तिच्या तेजोमय प्रवासाच्या दिशा खुल्या झाल्यात, ती पुढचा प्रवास करण्यासाठी सज्ज झालीये. तिची सहनशीलता संपली असेल नसेल असं म्हणतात की स्त्री फार सहनशील असते. तिच्यामध्ये तिला सहनशीलतेची मूर्ती सुद्धा म्हटलं जातं. मग तिची सहनशीलता आजही जर टिकून असेल तर त्या सहनशीलतेचा अंत होऊ नये म्हणून तिला तिच्या स्वत्वाची जाणीव होऊन आता ती पुढं जातीये. आणि मी आत्तापर्यंत जेवढी उदाहरणं सांगितली ती सगळी उदाहरणं जर समाजासाठी प्रेरणादायी असतील, सगळ्या स्त्रियांसाठी प्रेरणादायी असतील, तर तुमची माझी प्रत्येकाची भूमिका काय असली पाहिजे, तर आत्तापर्यंत तिच्या भोवती जे सगळ्या प्रकारचे उंबरठे होते ते सगळे उंबरठे ओलांडून बाहेर जाण्यासाठी ती जर प्रयत्न करत असेल तर आपण सगळे तिला प्रोत्साहन देऊयात. आपण सगळे तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहूयात आणि यातूनच तिचा पुढचा प्रवास नक्की साध्य होईल हा आशावाद व्यक्त करते. आणि एक स्त्री म्हणून किंवा स्त्री जातीचं एकूणातच प्रतिनिधित्व म्हणून, म्हणजे ज्यावेळी मला फेसबुक लाईव्हला बोलायचे असं मला कळालं आणि मी फेसबुकवरती 2-3 दिवसापूर्वी पोस्ट केली, त्यावेळी पोस्ट करत असताना मला सगळ्यात आधी कल्पना दुधाळ समोर आल्या होत्या आणि त्यांचे काही शब्द मी फेसबुकवरती पोस्ट केले होते. त्यामुळे थांबत असताना पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दामध्ये इतकंच म्हणेन की काळाच्या 4-2 घड्या मी उलगडून पाहिल्या. काळाच्या 4-2 घड्या मी उलगडून पाहिल्या जिथं प्रत्येक घडीत बाईला परीक्षाच द्याव्या लागल्यात. बाई ग, एवढं जगणं, भोगणं, सोसणं तू शिकलीस कुठून? आता तोच सोशिक अंश वाहतोय माझ्या रक्तातून. मनपूर्वक धन्यवाद.